मला नक्कीच करणार आपल्या मॅडम डेव्हलपमेंट. आम्ही फक्त नगरसेवकांना वॉटर मीटर गटर इथंच मेन प्रश्न आम्ही सॉल्व्ह करणारच. त्याचबरोबर जे डेव्हलपमेंटचं प्लॅन आहे मॅडम त्यालाही मोबाईल पिछले ना काय मॅनिफेस्टो आमचा इथेच आहे. तुम्ही नंतर रीड करू शकता. मॅनिफेस्टो आमचे रीड करायला मिळाले ते सांगणार तुमची मॅडम रीड करणार. मेन आम्हाला आपलं शिक्षण शैक्षणिक शाळेचं हे करायचं महिला सक्षमीकरणासाठी काय पाऊल उचलणार आहे? तुला जनतेने निवडून दिलं. महिला सक्षमीकरण त्याचबरोबर युवांसाठी प्लॅटफॉर्म तयार करणार, कौशल्य विकास प्रोग्राम तयार करणार. मुंबईमध्ये टॅलेंट कमी नाहीये. त्याच टॅलेंटला एक कुठेतरी प्लॅटफॉर्म माझ्या वॉर्डमधून मी निवडून और क्या बताना चाहेंगे यहाँ की जनता को अपने पार्टी को लेकर, क्या सपोर्ट के लिए क्या बोलना चाहेंगे? सर्वांना एवढंच सांगणार आपल्या वॉर्डमधून 18 कॅन्डिडेट जे आहेत सगळे तुम्हाला येऊन 18 प्रकारच्या गोष्टी सांगणार. ऐकावे जनावे जनाचे करावे मनाचे. तसंच तुम्ही सर्वांचं ऐका. येत्या 15 तारखेला तुमच्या मनाचं ऐकून एक संधी विकासाला द्या आणि एक संधी आम्हाला मिळावी. माझ्या वडिलांनी गेले 20-25 वर्ष समाजकार्य करतात, जनतेची सेवा केली. त्याचंच कुठेतरी त्याच्यात कामाची पावती म्हणून मी माझ्या घरामध्ये जाते तिथे तर मला उत्साहपूर्वक प्रतिसाद भेटतच आहे. प्लस ते मला बोलतायत की इथे यायची बाब तुला गरजच नव्हती, आमचं वोट तुलाच आहे. तेच ते जनतेचं प्रेम भेटत आहे आणि त्याच्यात नक्की राजकारणामध्ये तुम्हाला फायदा नाही. माई अक्का तुमचा विचार करा फक्त आणि तुम्ही सर्वांचं ऐका. वोटिंगला जाताना तुमच्या मनाचं ऐका आणि सर्वांनी वोटिंग करा आणि लोकशाही बळकट करा. कल नवाब मलिक साहब आए थे जाहिर सभा में, क्या कुछ बताना चाहेंगे? किस तरीके का प्रतिसाद मिला? एकदम पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे. सगळी जगह हमारी घड़ी गई जरूर.